Good morning student. In last lecture we learned about the working of multipliers. In today's lecture we learn about the reverse multipliers, then the leakages of multipliers and the circumstances or limitations of multipliers. So we start with first reverse multipliers. Reverse multipliers explain how the small reduction in the investment will lead to the large fall in income. When the investment is reduced in one sector or industry, the people employed in this industry will be affected. Their income and consumption expenditure will fail. This will affect other factors, and finally the aggregate income will decline much more than the fail in investment. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजेच रिव्हर्स मल्टिप्लेयर्स. तर रिव्हर्स मल्टिप्लेयर्स म्हणजेच काय, तर त्याच्या माध्यमातून जर समजा इन्व्हेस्टमेंटमध्ये रिडक्शन झालं, कमी झाली, तर त्या ठिकाणी इन्कमवरती किती प्रमाणात इफेक्ट होतो हे त्या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स मल्टिप्लेयरच्या माध्यमातून रिप्रेझेंट केले जातं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की एखाद्या सेक्टरमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याची कमतरता झाली किंवा इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कमी प्रमाणात करण्यात आली, तर त्याचा इफेक्ट हा त्या सेक्टरमध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांवरती आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात त्यांचं इन्कम असेल, त्याचबरोबर त्यांचं कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे असतील हे आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. आणि याच्या माध्यमातून इतर जे काही सेक्टर आहे त्याच्यावरती देखील त्याचा इफेक्ट झालेला दिसून येतो. आणि फायनली जर बघितलं तर ॲग्रिगेट इन्कम जे आहे ते आपल्याला रिड्यूस झालेलं दिसून येतं. आणि आपल्या लक्षात येईल की जर इन्व्हेस्टमेंटमध्ये अगदी कमी प्रमाणात जरी त्या ठिकाणी आपल्याला रिडक्शन झालं म्हणजेच कमी झाली, तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला इन्कममध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला रिडक्शन हे झालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी रिव्हर्स मल्टिप्लेयरच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेल्या बदलामुळे त्या ठिकाणी आपल्याला इन्कममध्ये किती प्रमाणात बदल होतात हे त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलं जातं. Next is leakages of multipliers. Certain factors reduce the value of MPC and multipliers. They are called the leakages. They are as follows. म्हणजे सगळ्यांनी आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजेच लिकेजेस. तर लिकेजेस म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी ज्या फॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी MPC म्हणजेच मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम आणि मल्टिप्लेयरच्या व्हॅल्यू कमी केल्या जातात. ते कोणकोणते फॅक्टर आहेत त्याला त्या ठिकाणी लिकेजेस असं म्हटलं जातं. मग ते कोणकोणते फॅक्टर आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. Next is debt cancellation and repayment. If the people use a part of increased income for the payment of debt, when the MPC will be real low and multiplier value will be low. म्हणजे सगळ्यांनी फर्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच डेप्ट कॅन्सलेशन किंवा रिपेमेंट. म्हणजे जर पीपल जर त्यांच्या वाढलेल्या इन्कमचा पार्ट हा ठिकाणी डेप्टच्या रिपेमेंटसाठी यूज करत असतील, तर त्यांचा मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम जो आहे तो आपल्याला कमी झालेला दिसून येतो. आणि त्याचा इफेक्ट हा ठिकाणी आपल्याला मल्टिप्लेयरच्या व्हॅल्यूवरती झालेला दिसून येतो. म्हणजेच MPC ज्या वेळेला कमी होतो त्या मल्टिप्लेयरच्या व्हॅल्यू देखील आपल्याला लो झालेल्या दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर लोक ही त्यांचं डेप्ट कॅन्सलेशन करायला किंवा डेप्टचं रिपेमेंट करायला इन्कम यूज करत असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला MPC आणि मल्टिप्लेयरच्या व्हॅल्यू या कमी झालेल्या आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज इन्फ्लेशन. द इन्क्रीज इन इन्कम मे बी इनफ to buy the some quantity of goods or the less due to the rise in price. Hence there is a no real increase in consumption. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला फॅक्टर दिला आहे तो म्हणजेच इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशन म्हणजेच काय, तर महागाई. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी मार्केटमध्ये महागाई असेल म्हणजेच प्रोडक्टच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असतील आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं इन्कम देखील त्या ठिकाणी वाढलं असेल, ज्याच्या माध्यमातून तो एक ठराविक क्वांटिटीपर्यंत त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करू शकतो किंवा प्राईज वाढल्यामुळे एक ठराविक लेवलपर्यंत त्या ठिकाणी क्वांटिटी कन्झम्पशन जे आहे ते कमी होऊ शकतं. परंतु ॲक्च्युअल मार्केटमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये कन्झम्पशन हे वाढलेलं दिसून येत नाही. म्हणजे ज्या प्रमाणात ठिकाणी इन्कम वाढलं आहे त्या प्रमाणात आपण एक्सपेक्ट करत असतो की जरी महागाई त्या ठिकाणी असली तरी या प्रमाणात क्वांटिटी या ठिकाणी सेल झाल्या पाहिजेत, परंतु त्या प्रमाणात त्या ठिकाणी कन्झम्पशन हे मार्केटमध्ये झालेलं दिसून येत नाही. कारण त्या ठिकाणी प्रोडक्टच्या प्राईज ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या ठिकाणी कस्टमर जे आहेत ते प्रोडक्ट बाय करण्याऐवजी त्या ठिकाणी फ्युचर एक्सपेक्टेशनकडे वाट पाहताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे त्याचा इफेक्ट हा मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम आणि मल्टिप्लेयरच्या व्हॅल्यूवरती आपल्याला झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज टॅक्सेशन. इफ द टॅक्स रेट आर इन्क्रीज कन्झम्पशन विल फेल रिड्युसिंग द MPC अँड मल्टिप्लेयर्स. म्हणजे त्याकडे नेक्स्ट आपल्या लिकेजेस दिले तर म्हणजे टॅक्सेशन. म्हणजे जर समजा त्याकडे टॅक्स रेट जे आहे ते जर वाढले तरी काही आपल्याला कन्झम्पशन जे आहे ते कमी झालेलं दिसून येतं आणि त्याचा इफेक्ट हा मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम आणि मल्टिप्लेयर्सवरती आपल्याला झालेला दिसून येतो. Next is import. Import drain away the money from the domestic economy. Import does not add to income stream of the economy. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला लिकेजेस दिले तर म्हणजेच इम्पोर्ट. म्हणजे जर एखाद्या कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात जर इम्पोर्ट वाढत असेल तर त्याच्या माध्यमातून त्या डोमेस्टिक इकॉनॉमीमधला जो काही मनी जो आहे तो आपल्याला ड्रेन झालेला दिसून येतो. म्हणजेच पैसा कुठेतरी आपल्याला पैशाचा निचरा किंवा पैशाचा तुटवडा त्याकडे आपल्याला कुठेतरी झालेला दिसून येतो. त्याचबरोबर इम्पोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या इकॉनॉमीमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्कम हे ठिकाणी जनरेट झालेलं दिसून येत नाही. त्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला
जरी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वाढली तरी देखील आपल्याला MPC आणि मल्टीप्लेयर हे वाढलेले दिसून येत नाही. त्यामुळे इम्पोर्टचा देखील आपल्या मल्टीप्लेयरवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला दिसून येतो. नेक्स्ट इज लिक्विडिटी प्रेफरन्स. इफ द पीपल हॅव अ हाय लिक्विडिटी प्रेफरन्स स्पेंडिंग विल बी लेस रिड्युसिंग द व्हॅल्यू ऑफ MPC. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला लिकेजेस दिले आहे तर म्हणजेच लिक्विडिटी प्रेफरन्स म्हणजेच लोकांच्या माध्यमातून लिक्विडिटीसाठी मोठ्या प्रमाणात प्रेफरन्स दिला जात असेल तर त्याच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी आपल्याला MPCच्या व्हॅल्यू ज्या आहेत ते कमी झालेल्या दिसून येतात आणि त्याचा अल्टिमेटली इफेक्ट हा आपल्याला मल्टीप्लेयर्सवरती झालेला दिसून येतो. म्हणजेच MPCच्या व्हॅल्यू कमी झाल्यामुळे रिड्यूस झाल्यामुळे त्या ठिकाणी मल्टीप्लेयरच्या व्हॅल्यू देखील आपल्याला कमी झालेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज पर्चेस ऑफ ओल्ड सिक्युरिटीज. इफ द राईज इन इन्कम इज यूज फॉर द बाईंग द ओल्ड सिक्युरिटीज then the consumption will be less reducing the multiplier value. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला फॅक्टर दिले तो म्हणजेच पर्चेस ऑफ ओल्ड सिक्युरिटीज. म्हणजेच जर समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या इन्कममध्ये वाढ झाल्यामुळे ओल्ड ज्या काही सिक्युरिटीज असतील त्या जर बाय करत असेल तर त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला कन्झम्पशन जे आहे ते आपल्याला रिड्यूस झालेलं दिसून येतं आणि त्याचा इफेक्ट हा मल्टीप्लेयर व्हॅल्यूवरती आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे लिकेजेस जे आहेत ते आपल्याला मल्टीप्लेयरमध्ये असलेले दिसून येतात. म्हणजे याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मल्टीप्लेयरच्या व्हॅल्यू जरी त्या ठिकाणी इन्कम वाढलं तरी आपल्याला मल्टीप्लेयरच्या व्हॅल्यू ह्या कमी झालेल्या दिसून येतात. All the above leakages have to be plugged if the multiplier has to be effective. Lesser the leakages, greater will be the increase in income due to increase in investment. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी आपले मल्टीप्लेयर जे इफेक्टिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हवे असतील म्हणजे आपले मल्टीप्लेयरच्या व्हॅल्यू ह्या इफेक्टिव्ह जर हव्या असतील तर आपल्याला वरती जे काही लिकेजेस दिले आहेत ते कशा पद्धतीने प्लग इन करता येईल किंवा ते कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. कारण जेवढ्या प्रमाणात आपल्याला लिकेजेस हे कमी असतील त्याचप्रमाणे त्याकडे आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इन्कममध्ये वाढ झालेली दिसून येईल. परंतु लिकेजेस जर मोठ्या प्रमाणात असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येणार नाही. त्यामुळे आपल्या मल्टीप्लेयरच्या व्हॅल्यू इफेक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला लिकेजेस जे आहेत ते कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच क्रिटिसिझम्स ऑर द लिमिटेशन ऑफ मल्टीप्लेयर्स. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मल्टीप्लेयर्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे क्रिटिसिझम्स आहेत किंवा मल्टीप्लेयर्स लिमिटेशन्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is assumption like a closed economy, constant MPC, absence of the government intervention etc. are considered unrealistic. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण मल्टीप्लेयर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो त्यावेळेला काही अझम्पशन घेतली जातात. मग त्या ठिकाणी क्लोज इकॉनॉमी असेल, त्याचबरोबर कॉन्स्टंट MPC असेल, त्याचबरोबर गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शनचा ॲब्सेन्स असेल, याच्यासारखे वेगळे अझम्पशन्स त्या ठिकाणी घेतले जातात. परंतु या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीमध्ये नसणं ह्या खूप कठीण असलेल्या आपल्याला दिसून येतं. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला इकॉनॉमीमध्ये इन्क्लूड असलेल्या दिसून येतात. त्यामुळे अशा प्रकारची जी काही अझम्पशन्स त्या ठिकाणी आपण घेतली जातात ती अनरिअलिस्टिक असलेली आपल्याला दिसून येतात. Next is when the investment increase, income will increase. This will lead to more demand for the goods and services. If the supply is not increased, inflation will set in. तर नेक्स्ट आपल्याला लिमिटेशन्स दिले की आपल्याला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला वाढते त्यावेळेला इन्कम देखील वाढलेलं दिसून येतं आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं इन्कम वाढतं तेव्हा त्याची कन्झम्पशन कॅपॅसिटी किंवा त्याचे एखाद्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेससाठी डिमांड देखील आपल्याला वाढलेली दिसून येते. परंतु जर समजा त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेससाठी जर त्याकडे सप्लाय जर वाढला नाही म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला डिमांड वाढते त्या प्रमाणात जर सप्लाय त्या ठिकाणी वाढला नाही तर आपल्याला महागाईही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वाढलेली दिसून येईल. त्यामुळे आपल्याला ज्याप्रमाणे इन्कम वाढतं त्याच पद्धतीने आपल्याला डिमांड वाढलेली दिसून येते. त्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने सप्लाय देखील वाढवणं गरजेचं असतं. नेक्स्ट इज इफ देअर इज अ नेट डिक्लाइन इन इन्व्हेस्टमेंट द मल्टीप्लेयर विल नॉट वर्क. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये नेट डिक्लाइन जर झाला तर त्या ठिकाणी मल्टीप्लेयर्स हे कोणत्याही प्रकारचं काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. अशा पद्धतीचं लिमिटेशन्स हे ठिकाणी आपल्याला किंवा क्रिटिसिझम्स हे मल्टीप्लेयरचे आपल्याला असलेले दिसून येतात. नेक्स्ट इज लिकेजेस लाईक इम्पोर्ट, टॅक्सेशन, डेप्ट रिपेमेंट एक्सेट्रा अफेक्ट द वर्किंग ऑफ मल्टीप्लेयर्स. म्हणजे सगळ्यांनी वेगळ्या प्रकारचे जे काही लिकेजेस आहेत मग आपण आता पाहिलं की इम्पोर्ट्स असेल, त्याचबरोबर टॅक्सेशन असेल, डेप्ट रिपेमेंट असेल, यासारखे वेगळ्या प्रकारचे लिकेजेस जे आहेत ते आपल्याला मल्टीप्लेयरच्या वर्किंगवरती आपल्याला इफेक्ट करताना दिसून येतात. नेक्स्ट इज वॉज द इकॉनॉमी अटेन फुल एम्प्लॉयमेंट, इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट विल रिझल्ट इन द इन्फ्लेशन रादर देन इन्क्रीज इन इन्कम. नेक्स्ट लिमिटेशन्स दिले ते म्हणजे जर समजा त्या ठिकाणी एखाद्या इकॉनॉमीने फुल एम्प्लॉयमेंट अटेन केली असेल आणि जर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये त्या ठिकाणी वाढ होत गेली तर त्या ठिकाणी इन्कममध्ये वाढ न होता त्या ठिकाणी महागाईमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. म्हणजे जर समजा एखाद्या इकॉनॉमीमध्ये त्याची एम्प्लॉयमेंट कॅपॅसिटी जी आहे ते फुल झाली म्हणजेच एम्प्लॉयमेंट कॅपॅसिटी त्या इकॉनॉमीची फुल झाली आणि तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जर होत असेल वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तर त्या ठिकाणी त्या सेक्टरमधून इन्कम न वाढता त्या सेक्टरमधील जी काही महागाई आहे ती आपल्याला मार्केटमध्ये वाढलेली दिसून येते. नेक्स्ट इज इट इज अ स्टॅटिक थिअरी अँड नॉट सुटेबल फॉर द डायनॅमिक इकॉनॉमिक्स.
म्हणजेच मल्टीप्लेयर ही एक टेक्निकल स्टॅटिक थेअरी त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. त्यामुळे डायनॅमिक इकॉनॉमीसाठी ही थेअरी त्या ठिकाणी सुटेबल असलेली आपल्याला दिसून येत नाही. नेक्स्ट इज मल्टीप्लेयर फोकसेस ओनली ऑन द ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट. एक्सक्लुजन ऑफ इंड्यूस इन्व्हेस्टमेंट इज अ मेजर लिमिटेशन्स अकॉर्डिंग टू द क्रिटिक्स. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगितले ते म्हणजेच मल्टीप्लेयर कॅल्क्युलेट करत असताना फक्त ठिकाणी आपल्याला ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटवरती ठिकाणी फोकस केलेलं दिसून येतो. परंतु इंड्यूस इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून देखील आपल्याला मल्टीप्लेयरवरती मोठ्या प्रमाणात इफेक्ट किंवा त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात मेजर लिमिटेशन्स हे ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. अशा पद्धतीचे वेगवेगळे लिमिटेशन्स किंवा क्रिटिसिझम्स हेच ठिकाणी आपल्याला मल्टीप्लेयरमध्ये असलेले दिसून येतात. अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये आपण थेअरी ऑफ मल्टीप्लेयर्स मग त्या ठिकाणी इंट्रोडक्शन असेल, त्याचबरोबर वर्किंग ऑफ मल्टीप्लेयर्स असतील, अझम्पशन ऑफ मल्टीप्लेयर्स असतील, त्याच्यानंतर त्या ठिकाणी रिव्हर्स मल्टीप्लेयर म्हणजेच काय, त्याच्याबरोबर मल्टीप्लेयरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे लिकेजेस असतात आणि मल्टीप्लेयरचे लिमिटेशन्स किंवा क्रिटिसिझम कोणकोणते आहेत ते आपण पाहिले.